भावाला दाखल गुन्ह्यात आरोपी करू नये तसेच त्याची अटक टाळण्यासाठी थेट फोनपेद्वारे लाचेची रक्कम स्वीकारल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आलाय। या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर आणि त्यांच्या 2 खासगी मध्यस्थांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केलाय। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या भावाला येवला तालुका पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एका गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन दिलीप बहिर यांनी खासगी इसम सुनील बोराडे याच्या मार्फत तब्बल 4 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। अखेर तडजोडी अंती 2,50,000 रुपये देण्याचं ठरलं। तक्रारदाराची पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर यांच्याशी भेट घडवून देण्यासाठी खासगी इसम सुनील बोराडे यानं 9 एप्रिल 2026 ला तक्रारदाराकडून फोनपेद्वारे 50,000 रुपये स्वीकारले। दुसऱ्या खासगी इसम जगदीश बोराडे यांनी ही लाचेची रक्कम PSI बहिर यांना देण्यासाठी तक्रारदारास प्रोत्साहन दिलं होतं। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणी दरम्यान लाचेची मागणी झाल्याचं आणि ऑनलाईन पद्धतीनं रक्कम स्वीकारल्याचं सिद्ध झालं। त्यानुसार काल येवला तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार संशयित तत्कालीन येवला पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आणि सध्या श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हर्षवर्धन दिलीप बहिर, सुनील शिवाजी बोराडे, जगदीश तुकाराम बोराडे यांच्या विरोधात येवला तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे, कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, तपास अधिकारी राहुल कुमार नाईक यांनी त्यांच्या पथकाने केले। पुढील तपास सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, येवला, नाशिक।